आहे. मी विनंती करतो सूरजला विनंती करतो की सामनावीराचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. सूरज आपल्या शुभ हस्ते प्रसादला आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. वैयक्तिक धाव संख्या सूरजची झाली ती प्रसादची वैयक्तिक धाव संख्या झाली ती किती 34 ही धाव संख्या उभारली गेलेली आहे. चांगली अशी फलंदाजी केली आणि पहिल्याच मध्ये सामनावीराचा सामना मानकरी ठरतोय तो प्रसाद. थँक्यू डीजे. प्रसाद तुला पुढील सामन्यासाठी देखील शुभेच्छा. फायदा मिळतोय तो पांगुली या संघाच्या कौशल्य आणि संघाचा श्री गणेश होतोय 2 या धाव संख्येने. चौकार षटकार आतिषबाजी करण्याची काबिलियत या कौशल्याकडे आहे. युवा स्टार आहे पांगणोली या संघाचा, पण अनुभवी गोलंदाज आहे तो खामगाव या संघाकडे सज्जन. नेहमी चांगली गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. राईट मुहूर्त गोलंदाजीसाठी झाले. कौशल्य काय यारकर मारला आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकले ते कौशल्याचा एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे. आणि खारगाव या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण टॉस साठी यायचं आहे. खारगाव आणि महालोर या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण टॉस साठी यायचं आहे. कौशल्याची विकेट गेली, बॅक टू डगआउट गेल्याच्या नंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अल्केश. जणू काय किरण पोलाडच पांगरोली या संघाचा मांडला जातो त्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. पण गोलंदाज वर्चस्व करतोय, आपला आत्मविश्वास पणाला लावतोय, अनुभव पणाला लावतोय. पुन्हा एकदा यार्कर मारण्याचा प्रयत्न केला, थोडीशी मिसफील्ड होते पण 1 रन घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो पांगणोली या संघाचा अल्केश. आणि वाढती धावसंख्या संघाची होते ही 2. काय सज्जन गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. पण आता स्ट्राईक एंड थोडेसे चेंजेस झाले. स्ट्राईक एंडला येऊन पोहोचले स्वतः कर्णधार श्रीधर देखील चौकार षटकारांची आतिषबाजी या मैदानाचा अनुभव आहे.
थोडीशी दुखापत झालेली आहे खेळाडू आपला मेडिसिन बॉक्स आहे इकडे, लगेच आपण इकडे यायचं आहे. नवीन क्षेत्ररक्षण देखील गेलेलं आहे मैदानामध्ये. श्रीधर देखील चौकार षटकारांची आतिषबाजी करतो. अनुभव पणाला आणावा लागेल. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर आहे. 30 यार्डच्या आतमध्ये सगळे खेळाडू असतात, दोनच बाहेर आहेत. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतात. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू गेला आणि एक धाव घेण्यामध्ये रोखू शकत नाही. एक धावेबरोबर वाढती धावसंख्या झालेली आहे संघाची 3. 4 ही धावसंख्या झालेली आहे. 4 ही धावसंख्या झालेली आहे. अचूक फलंदाजी करावी लागेल. फुल टॉस मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय आणि 2च धावेवर रोखल्या गेलेल्या आहेत ते पांगणोली या संघाला आणि 2 धावेबरोबर वाढती धावसंख्या संघाची झालेली आहे ते 6. अचूक फलंदाजीमध्ये करण्यामध्ये हे दोन्ही पांगणोली या संघाकडून फलंदाज नेहमी माहीर असतात. एक आहे स्वतः कर्णधार श्रीधर आणि अल्केश. 1 लॉस. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6 पांगणोली या संघाची. नवीन गोलंदाज येतोय तो रुपेश कृपेश ना कृपेश. कृपेश देखील चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत. या गवळी समाजामध्ये नामांकित खेळाडू त्याला देखील एक मानलं जातं कारण त्याच्याकडे अचूक फलंदाजी करण्याची देखील काबिलियत आहे. पण श्रीधरला मात्र थोडस फास्ट घ्यायचं मित्रांनो. 12 मिनिटाचा आपल्याला अवधी आहे. त्याच्यामध्येच आपल्याला एक इनिंगचा सामना संपवायचा आहे. गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. कृपेश अकूट टप्प्याची गोलंदाजी करतोय पण त्याचा चान्स घेता आला नाही श्रीधरला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धाव संख्या होते ती संघाची 6. बीसीसी मालोरा संघ टॉस विन झालेला आहे. आमंत्रित केले फलंदाजीसाठी खारगाव या संघाला. याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय तो खामगाव. पुन्हा एकदा चान्स घेतला आणि मोठा फटका आलाय. षटकार सीमारेषे पार. थोडस इकडे घे ना मित्र, इकडे घे ना. तू इकडे घे ना फक्त बोल तू. चांगली फलंदाजी करतोय श्रीधर. चांगला एक बिग षटकार ज्याच्या फलंदाजीमधून आला आणि संघाची धावसंख्या झाली ती 12. जणू काय जर्सी क्रमांक 17 घालून खेळतोय. समोरच्या गोलंदाजाला कृपेशला खतरा ठरतोय का आपल्या फलंदाजीमधून आणि संघाची धावसंख्या झाली ती 15. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. यशस्वी लॉंग ऑफला जातोय चेंडू ऑफ साईडला आणि एक धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि वाढती धावसंख्या नेऊन ठेपली ती 14. अचूक मित्र लाईव्हचा आवाज जातो ते पंच. अरे इशारा करतो तू ये मागे बोल ना. जेवढं मागे बोल ना तुला मागे बोल. अचूक फलंदाजी करण्यासाठी माहीर मानलं जातं ते श्रीधरला. तू मला चौकार षटकार 2 रन काढू शकतो पण अवांतर धावेचं वाईट मिळतंय. वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव मिळते ती. वाईटच्या स्वरूपात वाढती धावसंख्या संघाची होते ती 15. अचूक फलंदाजी करावी लागेल ती श्रीधरला. स्वतः कर्णधार आहे आपल्या संघाचा. 17 या जर्सी क्रमांक घालून समोरच्या गोलंदाजाला खतरा ठरतोय काय, संघाला खतरा ठरतोय काय. चौकार षटकाराची आतिषबाजी करावी. फुल टॉस मिळाला होता पण लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. यशस्वी ठरला. एक धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि वाढती धावसंख्या नेऊन ठेवते संघाची ती 17. ज्याचा जर्सी क्रमांक 17 घालून खेळतोय आणि संघाची धावसंख्या झाली आहे 17. एक शॉर्ट रन. ओके सर, थँक्यू. याचबरोबर वाढती धावसंख्या झाली होती ती 17 झालेली आहे धावसंख्या 16. सगळा आवाज विचित्र लक्ष होतं. कृपेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. श्रीधरने आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न कीपरच्या मागे जातोय
पण एक धाव घेण्यामध्ये रोखू शकत नाही आणि लेगबाईच्या स्वरूपामध्ये सर इशारा करतायत आणि वाढती धावसंख्या होते ती 17. आता मात्र किरण पोलाद प्रमाणे फलंदाजी करावी लागेल अल्केशला आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी, कारण समोर 17 धावसंख्या झाली. 17. पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात. काय होतंय मैदानामध्ये समीकरण, ज्याचं जे धरणीला दान केल्याने चान्स मिळाला, तिसऱ्या रनाचा चान्स घेत आहेत काय पाहूया. 3 धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत आणि कॅचच्या मोबदल्यात फायदा मिळतोय तो पांगणोली या संघाला. वाढती धावसंख्या होते संघाची. 21 लॉस इज पांगणोली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 21 लॉस पांगणोली. थोडस फास्ट घ्यायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहे ते. अल्केशला अचूक फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, नावासाठी. संघाची धाव संख्या होते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 लॉस पांगणोली. नवीन गोलंदाज येतोय, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील झाले. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल देतात, स्ट्राईक दिली जाते ते श्रीधरला. प्रशांत हे गोलंदाजीमध्ये माहिर आहेत, चांगली गोलंदाजी करत असतात, अनुभव त्यांच्याकडे खूप आहे आणि संघाला चांगलं मार्गदर्शन करत असतात ते. खामगाव या संघाला नेहमी मार्गदर्शनाचा तेच अनुभव पणाला. समोर आहे श्रीधर, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, खेळाडूला लागलं जाते थोडंसं चेंडू, पण स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाते, पण आत्महत्या होत आहे. बॅक टू डग आउट होत आहेत ते अल्केश. लगेचच आपण नवीन बॅटर्स देखील मैदानामध्ये पाठवायचा आहे पांगणोली या संघाचा. आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवले ती श्रीधरने, पण वर्चस्व करतोय गोलंदाजी मधून प्रशांत. आपल्या गोलंदाजी अनुभव पणाला लावतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 21. अचूक फलंदाजी करावी लागेल मापक असं टार्गेट ठेवण्यासाठी श्रीधरला. आकुडपट्ट्याचा टप्पा जातोय, सीमारेषा पार केलाय, मनगटाचा वाप. लागेल ते खामगाव या संघासमोर. पांगणोली या संघाला अनुभव आहे, या मैदानाचा होम ग्राउंड आहे त्यांचा, या पांगणोली संघाचा. पाहूया गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले प्रसाद. पुन्हा एकदा तू मला षटकार टाकू शकतो, तो मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो, पण थोडस मिसफील्ड झाली आणि तो चान्स मिळाला पांगणोली या संघाला. आणि 2 धावांबरोबर वाढती धावसंख्या झालेली आहे ती 29 टू लॉस पांगणोली. अचूक गोलंदाजीवरती करण्यामध्ये देखील माहिरगिरी करतात ते प्रशांत खामगाव या संघाकडून, पण आता स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जात आहे ती श्रीधर. खोरवा टप्प्याची गोलंदाजी केली, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, स्ट्रेट ड्राईव्ह जातात, चेंडू धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय आणि पंचांवरती अपील करतायत काय.
नाही कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता 2 धावा देखील परिपूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलंय. काय रनिंग केली ते अनुभवी फलंदाज आहेत स्वतः कीपर आनंद. 2 आपल्या पांगणोली या संघाला नेहमी चांगला अनुभव देत असतात आणि वाढती धावसंख्या संघाची झालेली आहे ती 31. 31 टू लॉस. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि श्रीधरला चांगला याचा फायदा मिळतो. काय फुल टॉस मिळालाय पण क्षेत्ररक्षण कीपर स्वतः ताई नातडी आणि कल्पेश आणि झेल बाद होतोय. बॅक टू पॅल होतोय तो श्रीधर. डीजे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 32 आणि 18 चेंडू मध्ये 33 धाव संख्या उभारावी लागेल ती खामगाव या संघाला. त्यांना काय बोलत आहे आपण काय बोलू नाही शकत ना. युट्यूबला पण येतोय ते. आणि लक्ष पण मग आमचं त्यांच्याकडे विचलित होते रानांमध्ये इकडे. मग पुरत वर कोणाला तर घेऊच नको. लगेचच मी विनंती करतो पांगणोली या संघाला थोडस आनंद भाऊ थोडस फास्ट घ्यायचं. श्रीधर क्षेत्ररक्षणासाठी आपण थोडस फास्ट जायचं आहे. लाईनअप मध्ये 18 चेंडू आणि 32 धावा बनवायच्या आहेत. भव्य दिव्य असं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आज आयोजन केलेलं आहे. पर्व पहिले आहे श्रीराम चषक 2024. पर्व पहिले रणसंग्राम या भाईंदर नगरीमध्ये आयोजन केलेलं आहे. त्याच्यासाठी लाख मोलाचं असं आर्थिक सहाय्य असेल वस्तू स्वरूपात असेल लाख मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. त्यांचे देखील मी मनपूर्वक हार्दिक या रामचषकच्या वतीने आयोजकांच्या वतीने मी आभार मानतो. मला वाटतं श्रीधरने कदाचित युवा खेळाडू घडवण्याचं स्वप्न ठेवलं असेल. त्यांच्या लाईनअप मध्ये एक युवा खेळाडू देखील जातोय. विराट कोहलीची जर्सी क्रमांक 18 घालून आपल्या सदस्यांसोबत जातो क्षेत्ररक्षणासाठी. हा अविस्मरणीय क्षण येणाऱ्या भविष्यामध्ये भाईंदर नगरीमध्ये हा देखील खेळाडू या मैदानामध्ये कारनामे करू शकतो म्हणून त्याला आता क्षेत्ररक्षणासाठी सज्ज केलंय. उत्कृष्ट फलंदाज ज्यांना मिळालं होतं तोच टी शर्ट घालून परिधान करून आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय तो कृपेश आणि सज्जन. स्थायिकला जातील तेव्हा टाक. कृपेश आणि सज्जन. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे पांगणोली संघ. याच मैदानावरती आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली आणि त्याच आमचे सन्माननीय आदरणीय दिशांजी कातुर्डे सर ज्यांना मी सर मानतो त्यांनी या मैदानामध्ये आम्हाला सुरुवात करून दिली आणि चांगलं असं आम्हाला साथ देखील या चांगल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्हाला मिळते. तरी मी पांगणोली या संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आनंद भाऊ थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. दोन सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर असेल 18 चेंडू मध्ये कंपल्सरी 32 धावा बनवायच्या आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल ती खामगाव या संघाला. श्रीधर थोडंसं फास्ट घ्यायचं आहे थोडंसं सहकार्य करायचं आहे. 12 मिनिटाचा अवधी आपल्याला दिला गेलेला आहे. 12 मिनिटाच्या आत एक इनिंग संपली पाहिजे. पहिल्या क्षेत्रातील सामने चालू आहेत आतापर्यंत 2 सामने देखील बाकी आहेत. थोडंसं सहकार्य करायचं आहे आपल्या या आयोजकांना.
स्ट्राईक एंडला गेलाय तो खामगाव या संघाकडून सज्जन आणि नॉन स्ट्राईकला जातोय तो कृपेश. काय कॉम्बिनेशन असेल या खामगाव या संघाचं. प्रशांत यांनी कदाचित त्यांना मार्गदर्शन केलं. पहिला स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतो तो सज्जन. आता फलंदाजी त्याला पाठवलाय. स्ट्राईक एंड दिलाय ते सज्जनला आणि जर्सी क्रमांक देखील त्याला दिलाय गेलाय 1 आणि नॉन स्ट्राईकला आहे तो कृपेश आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो कौशल. त्यांचं आता माहित झालं थोडीशी नाव. एक चांगले मित्र देखील आहेत पण प्रतिस्पर्धी खेळत असताना आम्ही विरुद्ध म्हणून गावासाठी आपल्या नावासाठी जो जर्सी आपल्या गावाचा दिलेला आहे त्याचं नाव रोशन करण्यासाठी पंच आमच्याकडे होत आहेत आणि सामना सुरुवात करण्यासाठी इशारा देखील केला जातोय. कौशलकडे अनुभव गोलंदाजीचा खूप आहे. आज मला वाटतं कुठेतरी गोलंदाजीमध्ये अमित इथे दिसत नाही आहेत. गोलंदाजीचे नेहमीच सेकंड एंडला गोलंदाजी करत असतात पांगणोली या संघाकडून. आता जबाबदारी दिली ते कौशलवरती. फलंदाजीमध्ये निराशाजनक परिस्थिती केली होती पण गोलंदाजीमध्ये स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला पण पंचांकडे अपील करतायत अनुभवी कीपर आनंद. पण कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता निर्धाव चेंडूची सांगता केली. सज्जनला कुठेही समजलेला नाहीये. वर्चस्व करतोय तो कौशल आपल्या गोलंदाजीमधून. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाची कडा घेत घेत जातोय. काय चौकार नाही. काय क्षेत्ररक्षण केलंय पण 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकत नाही. 3 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत आणि वाढती धावसंख्या होते संघाची 3. या धावसंख्येने श्री गणेशा होतोय. आता स्ट्राईक एंडला आलेले फलंदाज आहेत ते कृपेश. चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलं तसं क्षेत्ररक्षण थोडा ऑफ साईडला असता तर एक चान्स बनलं गेलं असतं पण चांगली फलंदाजी देखील खामगाव संघ आपले फलंदाज करतायत. परिपूर्ण जबाबदारी निभावतायत. आपल्या खांद्यावर दिल्याप्रमाणे स्ट्राईक एंडला आलेले फलंदाज पुन्हा एकदा कृपेश अकरो टप्प्याचा खेळण्याचा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण थोडंसं अपयश आलं आणि यशस्वी ठरला तो गोलंदाज निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये आणि धाव संख्या झालेली या संघाची नो लॉस 3. कौशल्य नेहमी कौशल्य नावाप्रमाणे करत असतो आपल्या संघासाठी. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षण त्यांना थोडीशी मिसफील्ड झाली आणि लगेच अल्केश क्षेत्ररक्षण स्वीकार त्याच्याकडून देखील मिसफील्ड झाली आणि जातोय खणखणीत चौकार. ही चुकी आपल्याला कदाचित थोडीशी संघामध्ये महागात पडू शकते. एकही धाव खर्ची न करता डायरेक्ट मिळाल्या 4 धावा. चौकार. पण रिव्हर्स येण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही. त्याचप्रमाणे एकेरीकडून दुसऱ्याकडे चेंडू जातात. दोघांकडून थोडी मिसफील्ड झाली आणि याचा फायदा मिळाला तो खामगाव या संघाला आणि संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 7 या आकड्यावर. पॉवर प्ले असल्या कारणास्तव जातोय लेग साइडला. 1-2 बाऊ जातो का सीमारेषेपार जातोय खणखणीत चौकार आणि वाढती धावसंख्या संघाची. तू मला निर्धाव चेंडू टाकू शकतोस तर मी तुला चौकार देखील लगावू शकतो अशी फलंदाजी करतोय तो फलंदाज कृपेश. हवा देखील सलामी देते या चषकाला आणि त्याचा फायदा मिळतोय तो कृपेशला आणि गेला सीधा चौकार. संघाची धावसंख्या झाली आहे ती 11. कौशल्य हा खोलवर टप्पा जातोय. बिग 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 षटकार. होती ती पांगणोली या संघाचा करणारा श्रीधरने पण तेवढीच धाव संख्या स्कोर बोर्ड होती लगावली गेली आहे कृपेशच्या फलंदाजीमधून. संघाची धाव संख्या होती खामगाव या संघाची 17
आता कोण कोणाला होतोय काय खतरा. कृपेच्या 3 चेंडूमध्ये वैयक्तिक धाव संख्या झालेली आहे ती 14. संघाला विजयाकडे वाटचाल करणारी धाव संख्या उभारतोय तो कृपेश अनुभव पणाला लावतोय. पण आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सेकंड ओव्हर साठी. किती पाहिजे 15 रनांची आवश्यकता आहे अशी फलंदाजी करतायत. आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करतायत काय खामगाव संघ. पण पांगणोली संघाचा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. साजनला अचूक गोलंदाजी करावी लागेल. आपला अनुभव पणाला लावावा लागेल. आपल्या गोलंदाजीमधून निर्धाव चेंडू टाकावे लागतील ते सज्जन समोर. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो साजन. पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. कीपर आनंद यांच्याकडे अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. साजनला अचूक गोलंदाजी करावी लागेल. सज्जन समोर पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सीमारेषे पार खणगर्दी षटकार केलाय मनगडाचा वापर. देखील आनंद व्यक्त करण्यासाठी आनंद होतोय. त्याचप्रमाणे गाणी देखील वाजवली जात आहेत. पण काय फलंदाजी करतायत सलामीवीर फलंदाज खामगाव या संघाकडून. सज्जन असेल कृपेश असेल प्रत्येक चेंडू मागे घणागती घाव घालण्याचा प्रयत्न करतायत आपल्या फलंदाजी मधून आणि यशस्वी देखील ते ठरलं जात आहे. पाहूया काय समीकरण येतंय. सज्जन आपल्या गोलंदाजी मधून अकूट टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. थोडीशी किपिंग कडून मिस होतोय आणि जातोय काय सीमेरेषे पार खडखडीत चौकार. चार धावा जेवतो आता जातो. जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 धावांची गरज आहे. हो तू मला चौकार टाकू शकतोस. मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो. हे प्रत्यक्षात करून दाखवलं ते आपल्या गोलंदाजाने साजनने. असे चेंडू निर्धाव टाकावे लागतील. जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 5 रनांची आवश्यकता आहे. या सीझन मध्ये खामगाव या संघाने आतापर्यंत 7 चषक मानकरी ठरलेले आहेत. अचूक फलंदाजी नेहमी करत असतात. गोलंदाजी देखील यशस्वी करत असतात. आणि पंच आमच्याकडे वळतात. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. 1 धावेबरोबर वाढती धावसंख्या होते संघाची. किती झाले 1 वाढले 27 28 ही धावसंख्या. जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 रनांची गरज आहे. अचूक निर्धाव चेंडू टाकावे लागतील. अनुभव पणाला लागेल. खोलवरचा टप्पा जातो स्ट्रेट ड्राइव्ह बी चौका श्रीराम आणि षटकार विजयी ठरलेला आहे तो खामगाव संघ. रनांची आवश्यकता असताना सलामीवीरसाठी आलेले फलंदाज यांनी 15-15 ही धाव संख्या उभारली.